शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. नमस्कार, प्रकट महाराष्ट्रमध्ये आपले हार्दिक स्वागत. मी लावण्या हुमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र, बातमी तुमची आमची. डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात औषधांचा तुटवडा. तपासणीकरता आलेल्या नागरिकांना बाहेरून औषध घेण्याची वेळ. डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आता औषधांचा तुटवडा असल्याची वास्तविकता समोर आली आहे. तपासणीकरता आलेल्या नागरिकाला बाहेरून औषध घेण्याची वेळ आली. याबाबत त्या नागरिकाने नाराजी व्यक्त केली आहे. डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात टिटवाळा शहरातून एक नागरिक बुधवार 15 तारखेला आपल्या लहान मुलाला तपासणी करता आले होते. तपासणी डॉक्टरांनी त्यांना औषध लिहून दिले. ते औषध घेण्यासाठी या रुग्णालयातील तळमजल्यातील औषध देणाऱ्या विभागाकडे आले असता त्यांना लिहून दिलेले औषध नाही असे सांगण्यात आले. त्यांनी ते औषध बाहेरील मेडिकल मधून घेतले. त्या औषधाचे 850 रुपये बिल झाले. यावर त्या नागरिकाने या रुग्णालयात औषध मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. आमचे प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली. तर मॅडम, आम्ही टिटवाळ्यावरून आलो होतो. इथे स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत तिथे, म्हणून मित्राने सांगितले की जा तिथे व्यवस्थित आहे. तर इथे आलो मॅडम. PDMCचं हॉस्पिटल आहे शास्त्रीनगरला. तर माझ्या मुलाला घेऊन आलो होतो. 2 वर्षाचा मुलगा आहे. स्किन स्पेशलिस्टकडे गेलो तर तिथले डॉक्टर मला मेडिसिन लिहून दिलेत. तर मी खाली मेडिसिन विभागात आलो तर तिथे ह्या 12 औषधांपैकी एक पण औषध हे आपल्या KDMCच्या हॉस्पिटलपाशी अवेलेबल नाहीत. तसेच मी महापौर मॅडमांना फोन केलो. महापौर मॅडम गेलेत की डीन सरांना भेटा तिथे. तर डीन सरांना भेटलो तर डीन सर बोलले की 4 महिन्यापूर्वी मी आपल्या विभागाला लेटर वगैरे दिलेत औषधांसाठी, पण तो साठा काही अजून आलेला नाही. माझं नाव जगदीश राठोड मॅडम. माझी मागणी अशी आहे की मॅडम, एवढे लांबून लोक येतात काहीतरी फायदा घेण्यासाठी, काहीतरी इथे येऊन जर फायदा होत नसेल तर मॅडम काय. आता मी बाहेर गेलो होतो, बाहेरून मेडिसिन आणलेत. मेडिसिन झाले माझे 850 रुपये. पैसे नव्हते मॅडम. मी क्रेडिट कार्डने सेव्ह केलं आणि हे बिल आणलं. मला माहिती असतं तर मी बाहेरच्या डॉक्टरांना दाखवलं असतो ना. प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.